हे आपलं चित्रा हाँ सर. कम हियर. Yes, come in sir. हाँ सर. ये बाबू आपलं हे बाहेर एखादं पेशंट हुकून चुकून आलं की नाही ते बघ. किती दिवसापासून पेशंट नाही आपल्याकडे. सर मग पेशंट आला तर पगार होईल ना? पगार इथं आमचंच वांदेन तुला. जाऊन बघ पेशंट आले की काय. पैशाचा पत्ता नाही म्हणे पगार वाढवते. जा म्हणतो ना. बघते सर. डॉक्टर साहेब आत येऊ. पेशंट पेशंट आलं. या 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 बसा बसा. पेशंट याचा मेंदू सडला नाही. याचा मेंदू धुवायचा आहे. याची एकदम फार मोबाईल पाहू पाहू व्हायरस घुसले याच्या डोक्यात. हा याचा मेनू रिसायकल करायचा. रिफ्रेश करायचा. फ्रेश करायचा. ओके ओके. याचा मेनू डॉक्टर नॉर्मल नॉर्मल. पांडू 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 ऐकायला येत नाही. अरे मशीन घाल मशीन. मशीन. अरे स्वर यंत्र श्रवण यंत्र. हे बघ हे पेशंट आहे. यांचा मेंदू आपलं मेंदू रिफ्रेश करायचा रिसायकल करायचा आहे. यांना तू लॅब मध्ये घेऊन जा आणि यांचा मेंदू चांगला धुवून काढ. निर्माण मूर्ख. लॅब मध्ये औषध आहे ना केमिकल. हा तो मेंदू चांगला रिफ्रेश कर. यांना घेऊन जा पटकन. पेशंट पेशंट पगार पगार पेशंट. डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब अहो ते पेशंट मी पाण्यात भिजू घातलंय. त्याला ठेवायचं ना. मग ते निर्णयासाठी पैसे द्या ना तुम्ही. पैसे पैसे दुकानदाराला सांग टिपून ठेव आणि वही संपली की दुसरी सुरू कर. तेव्हा आम्ही तुझं पेमेंट देऊन टाकू. आणि डॉक्टर मी काय म्हणतो त्यात माझ्या 5 रुपयाच्या बिड्या सुद्धा घेतो मी. जमत 5 रुपयाचे घेतो ना. एक तर बाजार नाही घेऊन द्या ना. मूर्ख. आउट आउट. मॅडम काय? लय भारी. काय? आता पगार सारी. हो का? 7 महिन्याची पगार डॉक्टर साहेब देणार. तुमची साडी आणि माझी बिडी सुरू राहणार. कस बर ठीक आहे. मी आणतो निरमा पावडर. येतो मी.
झाला. हे 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 स्प्रे स्प्रे स्प्रे. हे कायचं सोडायचं मायला. ए पांडू हे विकितो का काय ते म्हणतो मी. ए पांडू काय उगत आली गावात तिच्या खेळायला द्या आता काही सरपंच राखील एवढे हे तर त्याच्यात गळत घालून द्या वाटतं मला. चल. हा बघे का पण पाहला. चिकने तसं मध्ये ना. अरे काय पैसे मागत राव रस्त्याने हा? काही काम धंदा करावा. हेच तर आमचा धंदा. तसं मध्ये का? कशाला गाड्या अडवतो रे. फोटो घेऊ तुझा पण लयच भारी दिसतो. मस्त मस्त. चल फोटो घेतला ना. फोटो घेतला ना. पैसे पैसे नाही. चल 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 चल. साहेब हा देखील आपल्या छोट्या मालकासारखाच दिसतोय. काय गोंधळ कळत नाही राव. चला बोल काय बोलतो. हे डॉक्टर इतना चिकना आहे रे तू. 10 रुपये दे ना. दे ना. पांडू हे पांडू हे पांड्या आला ना सर. उठ उठ बस उठ. याच्या डोक्यामध्ये कोणता मेंदू घातला रे. अरे माझा मेंदू बदलायची वेळ आली. कोणता मेंदू घातला याच्या डोक्यात. आता तुम्ही 5-6 मेंदू भरून ठेवले होते होत्या पिशीत. हा मग मला माहिती की याचा आहे का त्याचा आहे. अरे हा? त्याच्यावर मी नंबर टाकले. अरे त्या नंबर नुसार याच्यावर टाकायचे. आणि नंबर पण एकच कॅरी बॅग मध्ये टाकले ना. हे बाबू आता याचा नंबर किती. पांड्या याला घेऊन जा. याला घेऊन जा तिकडे. आणि काय मेंदू बदलो. जा 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 पळ 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 जाओ. काय पांड्या सेम टू सेम. कोण तुम्ही. सेम कॅरेक्टर. एक मिनिट एक फोटो द्या ना प्लीज. खूप भारी. काय करायचं तुम्हाला फोटोचं. खूप भारी असतं. तुम्हाला ना आमच्या वेब सिरीज मध्ये घ्यायचंय. अच्छा हो गावरान मुळू मध्ये काम करशील ना. ओके बाय. काही गोंधळ कळत नाही मला. चला. हॅलो डॉक्टर. ये बाबू ए
पांड्या, अरे या पांड्यानं पुन्हा एकदा गोळ केलेला दिसतोय. अरे काय माझी माणसामध्ये किंमत आहे या डॉक्टरची, आणि या पांड्यानं मूर्ख. काय झालं डॉक्टर? काय नाही, आमचा पांडू आहे ना, पांडूनं थोडासा घोळ केलाय. तुम्ही एक काम करा, पांडू या येतील, या मग काय, हा जा तुम्ही. पांडू आहे ना, बरोबर तुमचं डोकं मॉलिश करील. फ्रेश. ओके बाय डॉक्टर. बाय. आपला हात भारी, आपली नात भारी, क्षमा आयला आपला मेंदूच लय भारी. कोण? रॉकी भाई. हप्ता बाबू, 1,00,000 रुपये. अरे तुझं ऑपरेशन केलं, एक पैसा नाही आला आणि म्हणतो 1,00,000 रुपये. त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही. हप्ता आपला मतलब फक्त पैसा. ये बाबू, पांडू पांडू करू नको, डोक्यात घालीन दांडू. पांडू. कोण रे तू? मावड्या, अरे असं काय करतो? चल मावड्या. पांड्या, अरे पांड्यानं काहीतरी बदल केला. हे बाबू, माझा मेंदू बदलायला लावतो काय? अरे काय रेपुटेशन आहे माणसांमध्ये माझी. अरे याचा हा, याचा तो. ए पांड्या. हप्ता. काय? हप्ता. अरे कसला हप्ता? काय ठेवायला दिले का पैसे माझ्याकडे? हप्ता म्हणतोय आपण को. बरं देतो, हप्ता देतो. हप्ता. हप्ता देऊ ना, हप्ता देऊ ना. मालकाला सांगायचं वेळच्या वेळी हप्ता पोहोचला पाहिजे, नाही तर गाठ भाऊशी आहे. पण एक फोटो घेऊ ना मस्त तुमचा, भारी दिसतं. हा मस्त. शिवम आहे ना, रितेश देशमुख. चल नको शेंड्याला, चल. काय रे, इथे काय करतो तू? काय नाही, माझं पोरग कुठं आहे? तेच आहे ना तुमचं पोरग. तेच हा, आहे तुमचं पोरग. असं काय करू राहिलं? तुम्ही म्हणले ते ना मेंदू साफ करून आण, त्याच्यामुळे साफ करून आणला तिथे डॉक्टर कोण. मॅडम, मॅडम. कोण आहे? मीच आहे. काय रे? आणि आमचे पती कुठे आहेत? पती हा? म्हणजे उद्योगपती ना? हो. पती उद्योग करतात.
म्हणजे हो अरे असं कोड्यात काय बोलतोयस? कळेल असं बोल काहीतरी. थांबले चौकात दाखवतो ना तुम्हाला सगळं. कोड्यात नाही. काय बोलतोय मला तर काही कळत नाहीये. बघा तुम्ही, बोलायची गरज नाही. हा तेव्हा ही मुलगी कोणासारखी दिसते? अगो बाई, ही तर माझ्या प्रदीप सारखी दिसतीये. हो आपल्या छोट्या मालकासारखी सेम. हो. आता हे बघ, हे कॅरेक्टर कसं दिसतं? हा कोण आहे? चेहरा बघा ना तुम्ही, छोट्या मालकासारखाच आहे. हो. आता हे तिसरं प्रोडक्शन बघ, ई. आहे ना सेम छोट्या मालकासारखं. अरे कसं शक्य आहे हे? आज बघा हो. आज तुला सांगतो. सेम छोटे मालक. हा पण प्रदीप सारखा दिसतोय. हे सर्व प्रोडक्शन एकाच कंपनी, म्हणजे आपल्याच कंपनी प्रोडक्ट. म्हणजे म्हणजे तुम्ही समजून घ्या, म्हणजे वादाचे म्हणजे समजून घ्या. आपले काय बोलतोय तुला कळतंय का? हे चारही प्रोडक्शन आपल्या एकाच कंपनीचे, म्हणजे आपले साहेब 4 ठिकाणी फिरतायत. अरे देवा. 4 ठिकाणी फिरतात म्हणजे कसे पत्नी उद्योग करतात. कसे तुम्ही माझ्या बहिणीसारखे म्हणून मी तुम्हाला सांगायला, आता मला काय गरज नाही, कशाला सांगू? सांगा काय गरज होती मला सांगायला? पण मला वाटतंय माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये. काय नाही, काय झालं? काय झालं काय? आज 8 दिवस झाले भगवान आणि प्रदीपचा पत्ता नाहीये. तुम्ही काय शोधताय की नाही? कुठे कोणाला विचारताय की नाही? विचारतो मी. अहो नुसतं बसून काय म्हणताय विचारतोय? जावा जरा विचारा. ओ साहेब, आणला बा तुमचा मुलगा. आई अरे प्रदीप, कुठे गेला होता तुम्ही? 8 दिवस झाले. काय रे, कुठे काय होता 8 दिवस? ट्रेनिंगला झालो त्याला, ट्रेनिंगला. ट्रेनिंगला? कसलं रे? आता मला काही कळलंच नाही आणि कुठे गेलं, काय केलं. अरे काय बोलतोय? ट्रेनिंगला नाही याला माहिती. जरा काही कळेल असं बोलणार आहेस का? आता काहीच करायचं नाही मला. मी चाललो मी घरी आता. अरे हात कसले जोडतो? काय झालंय? आणि तू कायमचं इथे राहायला आला ना? नाही नाही, आता मी घरी जाणार आहे. आता मला नको इथं. भगवान यांनी काय केलंय का? नाही सगळं काही मीच केलं. मी आता जातो. काय झालंय? येतो मग मी आता. असं का वागतो तू? ओ मावशी, हा? ते कुत्रं नेऊ का? कुत्र? का रे? ती मायाची वस्तू आहे ना, चालत नाही ना त्याच्यामुळे. एक काम कर, मला पण घेऊन चल आता. मी पण येणार. नका नका, तुम्ही इथंच थांबा. याला कोणला पोसायची गावरान वळू. येतो मी.